जिल्ह्याला पूर आला आणि याच पुराच्या पाण्यामध्ये 7 म्हशी देखील वाहून गेल्याची घटना घडली आहे। स्थानिकांनी शोधाशोध केली आणि 7 पैकी 4 म्हशी परत मिळाल्या तर 3 म्हशी अद्यापही बेपत्ता आहेत। राजू रैतुलवाड यांच्या या म्हशी असल्याचं बोललं जातंय। रात्री झालेल्या पावसामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे। यापूर्वी सुद्धा या तालुक्यामध्ये अनेक वेळेला अतिवृष्टी झालेली आहे। नांदेडमध्ये अगदी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अजून वाढलेला दिसतोय। संततधार आणि मुसळधार अशा पावसानं नांदेडमध्ये रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। तर सखल भागामधल्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढतायत। पावसाचा जोर सध्या कायम राहिला तर नांदेडमध्ये भीषण स्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त होतीये। नांदेडमध्ये जे आहे ते आज पहाटे 3 वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडलेला आहे। त्यामुळे नांदेडमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती ओढवलेली आहे। मी आता उभा आहे मालेगाव रोड येथे, जिथे गजानन महाराज मंदिरकडे जाणा हा रस्ता आहे। याच रस्त्यावर एक ओढा आहे आणि त्या ओढ्याला तुम्ही पाहू शकता संपूर्ण या ठिकाणी जे आहे तो ओढा जो आहे तो या पाण्याने वेढला गेलेला आहे। यामुळे जे आहे ते इकडे राहणारे जे लोक आहेत त्यांच्या वस्त्यांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे। हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। शाळेला देखील आज प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सध्या गावामध्ये जे आहे ती पूर परिस्थिती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। काही भागांमध्ये काही तालुक्यांमध्ये जे आहे ते छोटे छोटे ओढे जे आहेत ते ओसंडून वाहत आहे। त्यामुळे तिथल्या गावात जाण्याकरिता जो पूल आहे, जो रस्ता आहे तो पाण्याने पूर्ण भरलेला आहे। तसाच हा एक रस्ता जो आहे मालेगावचा जो आहे त्यामुळे या ठिकाणी जे पूर आलेला आहे त्यामुळे इथलच्या लोकांना जे आहे आता मालेगावला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची पाहणी करावी लागणार आहे। पण पूर परिस्थिती अशीच जर राहिली आणि आज दिवसभर जर पाऊस राहिला तर खूप भीषण अशी परिस्थिती जी आहे ती या नांदेडच्या लोकांसमोर उभी राहिलेली आहे। सध्या जे आहे प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। तर याच पुराच्या